तर सलग तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू आहे। मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासोबतच अनेक परिसरात पुराचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती। मुजीब, नांदेडमध्ये किती दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे परिणाम आता काय दिसते, तर काय ताजी परिस्थिती तिकडची? सलग तिसरा दिवस आहे आज पाऊस सुरूच आहे। अधूनमधून पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक जे नदी नाले आहेत ना त्यांना पूर आलेला आहे। आजची जी परिस्थिती, आज पहाटे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाभरात पाऊस झाला। विशेष करून मुखेड तालुक्यातल्या बाराडी या मंडळामध्ये, म्हणजे मंडळात जवळपास 12 ते 15 गावं असतात, या मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। तळं जे होतं ते तळं भरलं, ते तळं ओव्हरफ्लो होऊन ते तळ्याचं पाणी देखील अनेक गावांमध्ये साचलं। पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये साचलं, पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम देखील आता त्या गावांमध्ये पोहोचत आहे मदत कार्यासाठी। याशिवाय बाकीचे देखील जे नदी नाले आहेत त्यांना देखील पूर आलेला आहे। आसना असेल, पैनगंगा असेल, कयाधू असेल, सीता नदी असेल, या सगळ्याच नद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि आणखी म्हणजे 19 तारखेपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अलर्ट नांदेड जिल्ह्याला दिलेला आहे। त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मुजीब, धन्यवाद या माहितीसाठी।